नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. कर्मचाऱ्यांसाठी मिळणार आनंदाची बातमी. आता DA वाढीची मोठी बातमी समोर येणार आहे. चला तर पाहूया याविषयीचे नवीन अपडेट्स. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी मिळणारी ही आनंदाची बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे, ज्यामुळे आता महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता मोदी सरकार लवकरच एक चांगली बातमी देऊ शकते. DA आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होणार आहे असेही बोलले जात आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सुद्धा 18 महिन्यांची प्रलंबित DAची थकबाकीही मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार आता या 2 गिफ्टचा फायदा 1 कोटीहून अधिक कुटुंबांना भेटणे शक्य असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यात सुमारे 4% वाढ होऊ शकते. त्यानंतर हे 50% वाढेल आणि ज्यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शन आणि वेतनात बंपर वाढ दिसून येणार आहे. सध्या सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 46% प्रमाणे DAचा लाभ देत आहे. जर आता DA वाढवला गेला तर त्याचे दर 1 जानेवारी 2024 पासून लागू मानले जातील, ज्यामुळे आता सुमारे 1 कोटी कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा दिसून येईल. DA दरवर्षी 2दा वाढवला जातो, ज्याचे दर 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांना लागू केले जातात. मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना DA वाढ देणार आहे. सरकार आता कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्येही लक्षणीय वाढ करू शकते. कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.60 पट वरून 3 पट वाढवला जाऊ शकतो. त्यानंतर किमान मूळ पगारात लक्षणीय वाढ दिसून येईल. कामगार वर्ग बऱ्याच काळापासून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहे, ज्याला आता मान्यता मिळणे निश्चित मानले जात आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्सचा. तोपर्यंत नमस्कार.